नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभजन पारायण विशाल महाराज खोले यांचा कीर्तन सोहळा, आरोग्य शिबिर आणि नगर भोजन तसेच संगीत संध्या देशपांडे यांचा संभाजी मंगल कार्यालय येथे सायंकाळी 7 ते 10 या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुलजी देशपांडे यांचा संगीत संध्या हा भक्तिमय संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आहे. तरी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी नांदेड शहरातील हितचिंतकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावी विनंती. चव्हाण शासकीय रुग्णालय ते रुग्णांना अन्नधान्य वाटप हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर वर्षारोपण वितरणाचा कार्यक्रम म्हणजे वर्ष लावण हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर शहर प्रमुखाच्या मार्फत नांदेड शहरामध्ये स्वच्छता व जनजागृती हा कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवलेला आहे. तरी सर्वांनी आपल्याला एक विनंती आहे की पत्रकार बंधूंना या कार्यक्रमाची येणाऱ्या 1 तारखेला वाढदिवसानिमित्त आपण भरगत कार्यक्रम या लोकप्रिय आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण ठेवलेले आहेत. या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या कार्यक्रमाची प्रसिद्धी देसाल एवढी अपेक्षा बाळगून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मुंडे साहेब बोलतील. 1 जूनला वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड उत्तर असेल किंवा संपूर्ण शहर असेल या भागामध्ये त्यांच्या चाहत्यांनी, शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम ठेवलेले आहेत. आताच या भागाचे जिल्हा प्रमुख गंगाधर बोडरे यांनी सविस्तर असं विस्तृत काय कार्यक्रम त्यांनी घेणार आहे ते मला सविस्तर असं तुमच्याशी जपलेलं आहे. इथं उपस्थित असलेले या नांदेड शहराचे शहर प्रमुख कोकाटे साहेब, शामभाऊ कोकाटे साहेब, सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नारायण कदमजी, या भागाचे शहर प्रमुख संतोष भाऊ, हे सर्व या पत्रकार परिषदेला आपल्याला माहिती देण्यासाठी उपस्थित आहे. आपण आपला वेळातला वेळ काढलात, आमच्या विनंतीला मान दिलात आणि आपण 5 म्हणजे 5लाच उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. कालच अहमदपूरला जाण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब सुद्धा नांदेडहून गेले. तर या सगळ्या व्यापामध्ये आणि आता बालाजीराव कल्याणकरच्या वाढदिवसानिमित्त थोडं मागं पुढं होते, पण आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्यासोबत गेल्या 30-35 वर्षापासून काम करता आणि थोडाफार डिले तुम्ही आमच्यासाठी देता आम्हाला ते वेळ. म्हणून मी आपल्याला माझ्या वतीनं विनंती करेल, शिवसेनेच्या वतीनं विनंती करेल की गेल्या 10 वर्षापासून बालाजी कल्याणकर आमदार साहेब या भागामध्ये सामाजिक उपक्रम राबवतात, विविध कार्यक्रम ठेवतात. आपण पाहिलं की त्यांनी विविध विकास कामं आज उत्तर नांदेडमध्ये खेचून आणली. मागचा 2.5 वर्ष काळ जो उद्धव साहेबांच्या काळामध्ये तो सुद्धा कार्यकाळ बघितला. त्यानंतर शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा त्यांनी 3,500-4,000 हजार कोटी रुपयाची कामं या भागामध्ये आणले. तर एवढा विकास पुरुष कार्य सम्राट आमदार आहे. तर पक्षानं ठरवलं, जनतेने ठरवलं की आपण त्यांचा वाढदिवस जोशात केला पाहिजे. तर मी आपल्याला विनंती करेल की जे काही प्रोग्राम आता जिल्हा प्रमुखांनी सांगितले, तर या सर्व प्रोग्रामला आपण योग्य ती प्रसिद्धी द्यावी. आपल्या वृत्तपत्रामधून, इलेक्ट्रिक चॅनलमधून, सर्वच यूट्यूब चॅनलवाल्यांना सुद्धा माझी विनंती असेल की आपण आमदार बालाजीराव कल्याणकरच्या या विस्तृत कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. हा प्रश्न वैयक्तिक आमच्या कुणाचा नाही, हा जिल्ह्याचा आहे आणि जिल्हा प्रमुख म्हणून आपण जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली याबद्दल मला तेवढी काही विस्तृत माहिती नाही. परंतु आज महाराष्ट्रामध्ये आम्ही एक युती म्हणून काम करतो. त्याच्यामध्ये
भाजप हा वरिष्ठ पक्ष आहे, शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा आहे. तर आमच्या तीन पक्षाची युती आहे. कदाचित असं होऊ शकतं की राष्ट्रवादीचेच तेही नेते आहेत, त्यांची वर पक्षासोबत चर्चा असेल आणि त्यांनी जर तसं पक्षाने आदेश दिले ते उभं टाकतील. आम्हाला जे पक्ष ठरवल वरून जे आदेश आम्हाला येतील पक्षाकडून सृष्टीकडून ते आदेश आम्ही पाळण्याचा प्रयत्न करू. आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वृत्तपत्राचे पत्रकार बांधव, इलेक्ट्रिक मीडियाचे पत्रकार बांधव, युट्यूब चॅनलचे पत्रकार बांधव, आपणा सर्वांनी आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. असं काही कोणी जिल्हा प्रमुखाचं नाव घेऊन असं काही केलं नाही, काही नाही. ते पक्ष शेवटीला माहिती, आपल्याला काही माहिती नाही ना. वरून पक्षाचा जे प्रोटोकॉल येतोय त्या प्रोटोकॉल प्रमाणेच आपण फोटो बॅनर काढतोय. परत घ्या.